नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी बनवतोय मुगाच्या डाळीचे घावन। तर भिजवलेली मुगाची डाळ मी घेतलेली आहे, ती आता मिक्सरला बारीक आपण वाटून घेऊया। डोश्याचं बॅटर कसं असतं तसं साधारण हे बारीक वाटून घ्यायचं आहे। आपण आता हे बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। वा, कन्सिस्टन्सी मस्त आहे, अशीच आपल्याला पाहिजे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। मग आवडीप्रमाणे लाल तिखट, इथे आपण बारीक हिरव्या मिरच्या पण घालू शकतो। त्याच्यानंतर घेतलेली आहे कोथिंबीर, ती बारीक चिरून आपण या बॅटर मध्ये कोथिंबीर घालणार आहोत। तुमच्या आवडीच्या काही भाज्या असतील तर त्याही इथे तुम्ही घालू शकता। इथे माझी कोथिंबीर बारीक चिरून झालेली आहे। आता आपण ह्या बॅटर मध्ये ही कोथिंबीर घालूया आणि चांगलं एकजीव करून घेऊया। बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता। वा, आता आपण तवा गरम करायला ठेवूयात। तव्यावरती तेल घालूया आणि तवा तापला की डोश्यासारखं किंवा घावण्यासारखं हे आपण बॅटर पसरवूया। घावनाभोवती तेल सोडायचं। आणि 3 ते 4 मिनिटं शिजण्यासाठी हे आपण झाकून ठेवायचं। तुम्हाला रेसिपी आवडली असेल, हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा। दोन्ही बाजूंनी हे मस्त खरपूस भाजून घेतोय। गॅसची फ्लेम लो मीडियम मध्येच ठेवायची आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा। इथे मी दुसरा घावन आता करत आहे। तर असे हे आपले घावन तयार आहेत। मस्त खा, स्वस्त राहा, आपली काळजी घ्या।